Okay. Question number 3. Find the value of x for which the following functions are the following functions are strictly decreasing म्हटलंय त्यांनी काय म्हटलंय strictly decreasing करेक्ट. त्यातला पहिला क्वेश्चन बघा. फर्स्ट f of x equals to 2x cube minus 3x square minus 12x plus 6. आन्सर बघा अतिशय सोपा आहे. दिलेलं फंक्शन पहिले लिहून घ्या. minus 3x square plus 6. डिफरेंशिएट करा. डिफरेंशिएट with respect to what? X. Therefore, f dash of x equals to d by dx of 2x square cube minus 3x square minus 12x plus 6 equals to 3 to the 6x square minus 3 to the 6x minus 12 plus 0. Therefore, f dash of x equals to 6x square minus 6x minus 12. Therefore, f dash of x 6 कॉमन बाहेर काढून घ्या. काय उरला तुमचा x square minus x minus 2. -2 चे असे फॅक्टर पाडा की ज्यांचा गुणाकार -2 आणि बेरीज काय आली पाहिजे 1. -2 आणि 1. Therefore, f dash of x 6 x square minus 2x plus x minus 2. Therefore, f dash of x equals to 6. दोन दोनचा ग्रुप करा. यातून जर x कॉमन काढला तर x -2 आणि -1 जर कॉमन काढला +1 तर किती येतो x -2. Therefore, f dash of x 6 एक हा घ्या x -2 उरला कोणता हा x आणि हा +1. हे फॅक्टर तुम्हाला माहिती आहे कसे पाडतात ते. पण आपल्याला फंक्शन काय दिले त्यांनी स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. Here the given function is strictly decreasing. Therefore, f dash of x decreasing आहेत less than 0. हे जे फंक्शन आहेत याला काय नंबर द्या 1 नंबर आणि याला 2 नंबर.
Therefore, from 1 and 2, बघा 6x-2 या ठिकाणी f' ची किंमत घेतली आपण ही x plus 1 less than what 0 नंतर हा less than 0 घेतलेला आहे. Therefore हा 6 याला डिवाइड होऊन जाईल 0 होऊन जाईल. x minus 2 x plus 1 less than 0. आपली कंडिशन तुम्हाला एक माहिती आहे की a मायनस b समजा लेस दॅन 0 असेल तर या ठिकाणी बघा एक तर a लेस दॅन 0 b ग्रेटर दॅन 0 अदरवाइज a ग्रेटर दॅन 0 b लेस दॅन 0 प्लसला कंडिशन होती मागच्या रोडमध्ये आपण प्लसची कंडिशन घेतलेली होती. मग याच्यात केस येतील करेक्ट इकडे घेऊया आपण त्या केसेस. केस फर्स्ट a ग्रेटर दॅन 0 b लेस दॅन 0. आता यात a बघा काय आपला x मायनस 2 a इंटू b आणि b काय तुमचा x प्लस 1. म्हणजे बघा या ठिकाणी x मायनस 2 ग्रेटर दॅन 0 x प्लस 1 लेस दॅन 0. हा मायनस 2 आणि प्लस 2 होऊन जातील आणि हा प्लस 1 काय होईल मायनस 1. केस सेकंड बघा a is less than 0 b is greater than 0. x minus 2 less than 0 x plus 1 greater than 0. परत हा जो मायनस 2 त्याने काय होऊन जाईल प्लस 2 आणि हा प्लस 1 जो आहे तो काय होऊन जाईल मायनस 1. आता आपण याची कंडिशन बघूया. नंबर लाईन जर घेतली तुम्ही 0 1 आणि किती आहे तुमचा हा 2 आहेत आणि हा काय आहेत मायनस 1 आणि मायनस 2. x इज ग्रेटर दॅन 0 करेक्ट ग्रेटर दॅन व्हॉट 2 म्हटलेले आहेत. हेच कंडिशन घ्या. तर मग इकडे वाढेल कुठे या साईडला 2 पेक्षा मोठा 2 पासून पुढे ठिकाणी वाढेल करेक्ट. आणि मायनस 1 पेक्षा कसा आहेत लहान आहेत म्हणून कुठे वाढेल हा इकडे वाढेल करेक्ट. कंडिशन शक्य काही नाही एकीकडे वाढतोय एकीकडे वाढतोय मग हे काय विच इज नॉट पॉसिबल. दुसऱ्या कंडिशन मध्ये बघा केस 2 मध्ये 0 1 2 मायनस 1 मायनस 2 लेस दॅन 2 आहेत मग हा कुठे वाढतोय बघा या ठिकाणी इथून इकडे वाढतोय आणि हा पण कसा आहेत ग्रेटर दॅन मायनस 1 म्हणजेच हा कुठे वाढतोय ग्रेटर दॅन म्हटल्यानंतर इकडून इकडे वाढतोय. मग तुमचा कॉमन पोर्शन कुठला येईल हा एवढा येईल करेक्ट. या दोघांमधला कॉमन पार्ट कुठला आला हा आला. मग
आन्सर काय येईल -1 what less than x less than what 2 ही कंडिशन आहे तुमची. therefore f of x is strictly decreasing for x belongs to what -1 2. Okay, second problem घेऊया. f of x equals to x plus 25 divided by what x. आन्सर बघा, f of x equals to x plus 25 divided by what x. therefore x वरती जाऊ द्या, f of x equals to x plus 25 x raised to what -1 हा वरती दिल्यावर काय होईल -1 होऊन जाईल प्लसचा. आता डिफरन्शिएट करा. differentiate with respect to what x. therefore f dash of x equals to d by dx of x plus 25 x raised to what -1. what is d by dx of x1 हा plus 25 as it is n x raised to what n minus 1 equals to 1 plus 25 minus x raised to what -2 minus plus minus 1 minus 25 x raised to what -2 1 minus 25 हा -2 पर काय घ्या खाली घ्या मायनसचा काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल f dash of x. करेक्ट. याला किती नंबर नाव द्यायचं 1 नंबर. but the given function is strictly decreasing therefore f dash of x less than 0 याला 2 नंबर नाव द्या. from 1 and 2 इथं अगर f dash ची किंमत टाकायची 1 minus 25 divided by x square less than 0. therefore हा मायनस इकडे काय होऊन जाईल प्लस. करेक्ट. परत हा डिवाइड इकडे काय होऊन जाईल मल्टिप्लाय लेस दॅन 25. therefore x less than or equals to plus minus 5. तर अशा कंडिशनला काय ठेवतो आपण की
या ठिकाणी बघा आपण आता लिहून घेऊया कंडिशन x less than plus minus a, x is greater than minus a plus x is less than a. Suppose ओके, मग आता आपण ही जी आहे कंडिशन ही एका नंबर आहे ना समजून घेऊया, त्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही. समजून घे, ही नंबर लाईन आहेत 0 1 2 3 4 5 6 -1 -2 -3 -4 -5 -6. आता कंडिशन कशी बघा, समजा एकदा आपण ही थोडी कंडिशन थोड्या बाजूला घेऊया, उत्तर ते आता जाणार आहे. उत्तर तर प्लस मायनस मध्ये येणार आहेत. एक्सची किंमत जर तुम्ही 1 घेतली तर 1 चा स्क्वेअर किती आला 1, लेस दॅन 25 आहे, करेक्ट. एक्सची व्हॅल्यू जर 2 घेतली तर 2 चा स्क्वेअर 4, लेस दॅन 25, येस. 3 चा जर स्क्वेअर घेतला या तर 3 चा स्क्वेअर किती येतो 9, लेस दॅन 25, 4, 4 चा स्क्वेअर 16, लेस दॅन 25, यस. पण 5 चा जर तुम्ही स्क्वेअर घेतला तर तो 25, लेस दॅन 25 का नाही, तो इक्वल्स टू 25. मग अशा वेळेस काय करायचं लक्षात घ्या, ही एक्सची व्हॅल्यू कुठून व्हेरी होते, इथून ते इथपर्यंत, करेक्ट. समजा एक्सची व्हॅल्यू जर तुम्ही 0 घेतली तर या ठिकाणी 0 चा स्क्वेअर किती येतो 25 बाय 0 किती येतो इन्फिनाइट येतो. मग ते तुम्हाला एक्सची व्हॅल्यू घेता येणार नाही, कारण 0 बाय 25 बाय एल हॉस्पिटल रूल व्हॉट इन्फिनिटी. परत त्या साईडला जाऊया, -1 चा स्क्वेअर 1, लेस दॅन 25, -2 चा स्क्वेअर 4, लेस दॅन 25, -3 चा स्क्वेअर 9, लेस दॅन 25, -4 चा स्क्वेअर लेस दॅन 16, लेस दॅन 25, बट -5 चा स्क्वेअर होत नाही. पण ही पण व्हॅल्यू कुठून व्हॅरी होते, इथून ते इथपर्यंत. फक्त काय घ्यायचं नाही या ठिकाणी 0 घ्यायचा नाही. लक्षात, 0 का घ्यायचं नाही तुम्हाला मी सांगितलं. कारण काय होतंय की 0 जर व्हॅल्यू घेतली ह्या ठिकाणी तर 0 काय होतोय इन्फिनिटी येते म्हणून. मग या ठिकाणी बघा आन्सर लिहिताना -5 less than x less than 5, but f dash of x is not defined on x equals to 0, right? But therefore the function is, या ठिकाणी घेऊया आपण, therefore the function is strictly decreasing for x belongs to -5 कोण सोडून 0 सोडून, करेक्ट. हे झालं तुमचं आन्सर. या पुढचा 4था आणि 5वा तुम्हाला होमवर्क आहे, त्यात
इन्क्रीजिंग काढायचं आणि डिक्रीजिंग पण काढायचं. सोपं आहे, प्रोसेस आपली झालेली आहे. करेक्ट. त्यानंतर मी 7 नंबरचा प्रॉब्लेम घेईल. 7 नंबर. Show that f of x equals to 3x plus 1 by 3x increasing in the bracket 1 by 3 1 and decreasing in 1 by 9 1 by 3. करेक्ट. एकदा काय म्हटलं फंक्शन बघा, इन्क्रीजिंग इन 1 by 3 आणि काय डिक्रीजिंग इन 1 by 9 कॉमा 1 by 3. आन्सर बघा आता याचं. ए पार्ट घेऊया इन्क्रीजिंगचा पहिले. f of x equals to 3x 1 by 3x. इन्क्रीजिंग पहिले घेऊया. इन्क्रीजिंग इन 1 by 3 1. पहिले आपण काय करूया, 3x वरती घेऊया. f of x equals to 3x plus minus 1. करेक्ट. आता करा डिफरन्शिएट with respect to x. Therefore f dash of x equals to d by dx of 3x equals to 3 common. What is d by dx of x? 1 plus 3 x raised to n minus 1 equals to 3 plus 3 minus x raised to minus 2. 3 minus plus minus 3x raised to what? Minus 2. Therefore f dash of x equals to 3 1 upon 3x square. हा काय झाला तुमचा f dash of x at increasing. याला किती नंबर नाव द्या? 1 नंबर नाव द्या. पण आता फंक्शन कसं आहे, इन्क्रीजिंग आहेत. फंक्शन इज increasing. Therefore f dash of x greater than equals to what? 0. f dash of x value काय? 3 1 upon 3x square greater than equals to what? 0. 3 greater than equals to what? 1 upon 3x. मायनस होते काय होऊन जाईल? प्लस होऊन जाईल. करेक्ट. Therefore greater equals to what? हा मायनस इकडे तरी काय होऊन जाईल? प्लस होऊन जाईल. हा डिवाइड इकडे तरी काय होईल? मल्टिप्लाय 9 greater than 1 upon what? x square. Therefore याने इकडे मल्टिप्लाय करा आणि हा 9 इकडे येऊ द्या 1 by 9. क्रॉस मल्टिप्लिकेशन. हा x इकडे जाईल आणि 9 पुढे खाली येईल.
देअरफॉर कंडिशन काय असेल आपली की एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन ए असेल तर काय एक्स लेस दॅन मायनस ए हे कंडिशन आहेत अँड एक्स ग्रेटर दॅन वॉट प्लस ए. एक्स स्क्वेअर लेस दॅन ए असेल तर काही मायनस ए लेस दॅन एक्स लेस दॅन वॉट ए. तर आता या ठिकाणी बघा आता स्क्वेअर दिलेला आहे इथे एक्स दिलेला आहे म्हणजे मग याचा काही अंडर रूट येईल. या दोन कंडिशन आहेत ए आणि ही बी साठी. अंडर रूट घेतलं काय तुमचा मायनस ए लेस दॅन एक्स लेस दॅन अंडर रूट ऑफ ए कारण आपण काय घेतोय स्क्वेअर घेतोय. देअरफॉर एक्स लेस दॅन वॉट मायनस ए. पहिल्या ए कंडिशनची ही घेऊ आपण स्क्वेअरची बघा ही व्हॉट इज मायनस 1/9 सॉरी 9चा रूट काय तुमचा 3 अँड एक्स ग्रेटर दॅन 1/3. The function is strictly increasing for x belongs to. आता बघा नंबर अँड व्हॅल्यू कडून झिरो पासून इकडे पण जातो इकडे पण जातोय. झिरो येतो तर काय तुमचा येतो इन्फिनिटी येतो करेक्ट. मग ते लिहिताना आपण कसं लिहू युनियन हा -1/3 आहे 1/3 प्लस घ्या एकदा इन्फिनिटी घ्या करेक्ट. पण आपल्याला फंक्शन त्यांनी कशात म्हटले बघा इन्क्रीजिंग 1/3 कॉमा 1 या ठिकाणी म्हटले बघा 1/3 कॉमा 1. Therefore the function is strictly increasing 1/3 कॉमा 1 करेक्ट. 1/3 टू 1 मध्ये येतोय. पार्ट बी घेऊया. आता जर पार्ट तुमचा बी जर म्हटला तर आहे तसा सेम आहे डेरिव्हेटिव्ह पर्यंत. आपण काय करूया कॉपी करून घेऊया. तिथपर्यंत घेतला आपण.
ओके, आपण इथं काय लिहिणार आहेत, बी डिक्रीजिंग इन minus 1/9, sorry 1/9 1/3, decreasing in 1/9 1/3. बघा या ठिकाणी सेम फंक्शन आहे, एफ डॅश ऑफ एक्स लेस दॅन इक्वल्स टू 0, 3 minus 1/3 एक्स स्क्वेअर लेस दॅन इक्वल्स टू वॉट 0, हा -3 कडे काय होईल +3, करेक्ट. परत 3 3 जा 9, परत हा याला मल्टिप्लाय ह्याला डिवाइड, हे आले. कंडिशन बघा सारखेच आहे, स्क्वेअर आहेत, -1/3 लेस दॅन इक्वल्स टू वॉट 1/3, करेक्ट. त्यामुळे बघा या ठिकाणी therefore the function is decreasing for 1/9 1/3. पुढचे जे प्रॉब्लेम आपण ते काय करूया नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ओके, शक्यतो नेक्स्ट लेक्चर हा चॅप्टर आपण संपवायचा प्रयत्न करूया. ओके, बाय.